हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण होमी बाबा एक्झामचं तयारी करतोय आणि याच्यासाठी आपण कन्सेप्ट ऑफ सायन्स नावाची आपली जी सिरीज आहे ती एकदा पुन्हा सुरू करतोय. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक छोटासा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट घेत असतो. त्याच्याशी संबंधित महत्वाच्या गोष्टी, परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो. चला तर आपण सुरू करूयात. आजचा आपला जो टॉपिक आहे, जो आपण आजच्या डिस्कशनसाठी घेतलेला आहे, त्या टॉपिकचं नाव आहे प्रेशर, किंवा ज्याला आपण दाब असं म्हणतो मराठीमध्ये. हे जे प्रेशर असतं त्याला आपण दाब म्हणून ओळखत असतो. आता हा दाब किंवा प्रेशर नावाची जी संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. आपण काय एक्झाम्पल घेणार आहोत, तर दोन खिळे आहेत आपल्याकडे, टू आयर्न नेल्स. त्याच्यातला एक जो आयर्न नेल आहे दॅट इज हॅव्हिंग अ शार्प एज. त्याचं जे टोक आहे ना ते एकदम शार्प आहे, टोकदार आहे. आणि दुसरा जो आपल्याकडे खिळा आहे दॅट इज हॅव्हिंग अ ब्लंट एज. तो तेवढासा टोकदार नाहीये. त्याचं एज जे आहे, त्याचं एंड जे आहे ते थोडस ब्लंट आहे. मग अशा वेळेस सपोज या दोन्ही खेळांना आपल्याला एका लाकडाच्या तुकड्यामध्ये, वुडन पीस मध्ये आपल्याला त्यांना ठोकायचे. अँड वी आर अप्लाइंग सेम फोर्स ऑन दी बोथ ऑफ दी आयर्न नेल्स. आपण दोन्ही खेळांवरती सारखाच फोर्स लावणार आहोत. आता मला सांगा की कोणता खेळा जो आहे तो इझिली त्या वुडन पीस मध्ये एंटर करेल, आतमध्ये जाईल, पियर्स करेल. तुम्ही म्हणाल सर सोपं आहे की ज्या खिळ्याचं जे एंड आहे, टोक आहे, ते एकदम शार्प आहे, तो खिळा पटकन आतमध्ये जाईल. आपण दोन्ही खिळ्यांवरती सेम फोर्स अप्लाय केलं होतं. बल आपण जे लावलं होतं ते दोन्ही खेळांवरती सारखंच होतं. पण तरीही ज्याचा एंड किंवा ज्याचं एज हे शार्प आहे, टोकदार आहे, अणुकुचीदार आहे, तो खिळा पटकन त्या लाकडामध्ये आतमध्ये पियर्स झाला किंवा गेला. असं का बरं? त्याचं कारण इथं आपल्याला फक्त आपण किती फोर्स लावलाय हे महत्वाचं नसून ते फोर्स किती एरियावरती लावलाय, किती पृष्ठभागावरती लावलंय, किती सरफेस एरियावरती लावलंय, ते पण महत्वाचं आहे. मग इथे आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी अशी विचारात घ्यावी लागते की जी फक्त फोर्स नाही, तर ते लावलेला फोर्स किती एरियावरती आपण लावलंय हे पण विचारात घे. ही जी फिजिकल क्वांटिटी असते ज्याच्यामध्ये आपण फोर्स पर युनिट एरिया किंवा एकक क्षेत्रफळावरती लावलेल्या बलाचा विचार करत असतो, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण प्रेशर किंवा दाब असं म्हणतो. आता ही जी फिजिकल क्वांटिटी आहे प्रेशर नावाची, या प्रेशरचं युनिट काय असेल? आता जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर फोर्स पर डिवायडेड बाय एरिया असं ते आहे. मग फोर्सचं युनिट एसआय पद्धतीमध्ये न्यूटन आहे आणि एरियाचं युनिट एसआय पद्धतीमध्ये मीटर स्क्वेअर आहे. मग या प्रेशर नावाची जी फिजिकल क्वांटिटी आहे हिचं एसआय पद्धतीमधलं युनिट असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच आपण पास्कल म्हणून ओळखतो. द फिजिकल क्वांटिटी ऑफ प्रेशर इज हॅव्हिंग एसआय युनिट ऑफ पास्कल. त्याचं एसआय पद्धतीमधलं एकक हे पास्कल असेल. त्याच्यानंतर प्रेशर ही एक स्केलर क्वांटिटी आहे बघा, ती एक अदिश राशी आहे. या प्रेशरला कुठल्याही प्रकारची दिशा नसते, दाबाला कुठल्याही प्रकारची दिशा नसते. त्याच्यानंतर हे जो प्रेशर आहे हे प्रेशर मेजर करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी आपण बॅरोमीटर नावाचं जे डिव्हाइस आहे ते वापरतो. याला दाबमापी असं सुद्धा आपल्या मराठीमध्ये म्हणतो. बॅरोमीटर म्हणजेच दाबमापी. ही यंत्र जी आहे ती यंत्र आपल्याला प्रेशर मेजर करण्यासाठी, मोजण्यासाठी उपयोगाला येतात. आणखी परीक्षेमध्ये एक प्रश्न असा विचारला जातो बघा की आपल्याकडे ना वीट आहे, ती वीट जर आपण आडवी ठेवली आणि जर ती आपण उभी ठेवली तर या दोन्ही केसपैकी कोणत्या वेळेस प्रेशर जे आहे त्याची व्हॅल्यू जास्त असेल? किंवा कधी कधी हे एक्झाम्पलच्या स्वरूपात सुद्धा विचारतात की आपल्याकडे जी वीट आहे ना त्याचं वजन, त्याचं वेट हे 100 न्यूटन आहे आणि जेव्हा ती आपण उभी ठेवलेली आहे तेव्हा ती 0.01 मीटर स्क्वेअर एवढा एरिया ऑक्युपाय करते. आणि जेव्हा तिला आपण आडवं ठेवू तेव्हा आपण
ती 0.1 मीटर एवढा एरिया ऑक्युपाय करते. मग कुठल्या वेळेस प्रेशर काय असतं? आपण फोर्स पर युनिट एरिया फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग प्रेशरची व्हॅल्यू दोन्ही वेळेस आपण काढू शकतो. जर आपण हे गणित केलं तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या वेळेस वीट ही व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवली आहे, उभी ठेवलेली आहे, त्यावेळेस 10,000 पास्कल एवढं त्याचं प्रेशर असणार. पण जर समजा तुम्ही तिला आडवं ठेवलंय, हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये ठेवलंय, तर फक्त 1,000 पास्कल एवढंच प्रेशर ती अप्लाय करते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये ठेवाल तेव्हा अप्लाय होणारं प्रेशर हे कमी असतं. जेव्हा तुम्ही तिला व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवाल तेव्हा अप्लाय होणारं प्रेशर हे जास्त असतं. याचं कारण फोर्स सेम आहे, 100 न्यूटन त्याचं वेट आहे, तर ते फोर्स सेम आहे. पण किती सरफेस एरियावरती ते फोर्स लावलं जातंय ते बदलते, म्हणून प्रेशरची व्हॅल्यू बदलते. बऱ्याचदा अजून एक प्रश्न विचारला जातो की आपण जमिनीवरती कोणत्या स्थितीमध्ये असताना सगळ्यात कमी प्रेशर अप्लाय करू? जेव्हा आपण उभं असू तेव्हा दोन्ही पायावरती, जेव्हा आपण खाली डोकं वर करून असू, डोकं आपलं खाली असेल तेव्हा, तिसरा ऑप्शन असतो जेव्हा आपण आपल्या पाठीवरती झोपलेलो असू तेव्हा. आता आपण जेव्हा पाठीवरती झोपलेलो असू त्यावेळेस खूप मोठ्या पृष्ठभागावरती आपण आपलं वेट, आपलं वजन, आपलं फोर्स लावत असू. त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्यात कमी प्रेशर आपण आपल्या जमिनीवरती लावत असतो. त्याच्यामुळे या महत्वाच्या गोष्टी प्रेशरच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. होमी भाभा परीक्षेचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवा. धन्यवाद.